नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित राजवीर मल्होत्रा भाग 9. कॉलेजचा दुसरा दिवस. कालच्या लेझर प्रकरणानंतर राजवीरचं नाव पूर्ण कॉलेजमध्ये गाजत होतं. हा प्रोफेसर साधी आसामी नाही, अशी कुजबूज कॅन्टीनपासून पार्किंगपर्यंत सुरू होती. राजवीर मात्र आपल्या अंगावरचा पांढरा शर्ट आणि इस्त्री केलेली पॅन्ट सावरत चेहऱ्यावर एक गंभीर भाव घेऊन कॉरिडॉरमधून चालला होता. त्याची नजर अचानक नोटीस बोर्डपाशी गर्दी करून उभ्या असलेल्या मुलांकडे गेली. तिथे श्री, शुभू आणि बन्यासुद्धा होते. रोहित अगरवाल तिथे मध्यभागी उभा राहून काहीतरी मोठ्याने वाचत होता. ऐका रे मित्रांनो, आपल्या कॉलेजमध्ये नवीन आलेल्या गावठी पाहुण्यांसाठी आज संध्याकाळी एक खास वेलकम पार्टी ठेवली आहे. कॉलेजच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या जिमखान्यात प्रत्येकाने हजर राहायचं, विशेषतः आपल्या सुंदर नवीन विद्यार्थिनींनी. रोहितने मुद्दाम श्रीकडे पाहून डोळा मिचकावला. श्रीला तो प्रकार बघून खूप अस्वस्थ वाटलं. तिने शुभूचा हात पकडला. चल शुभू, आपल्याला इथे थांबायचं नाही. काय ग श्रीनिका, घाबरलीस की काय? मुंबईची हवा झेपत नाही वाटतं, रोहितने तिचा रस्ता अडवत म्हटलं. त्याच्या मागे सुयश आणि विकी हसत उभे होते. रस्ता सोडा आमचा, श्रीने खंबीरपणे म्हटले, पण तिच्या आवाजात किंचित थरथर होती. नाही सोडला तर काय करशील? तुझ्या त्या नवीन लाडक्या प्रोफेसरला बोलवशील? रोहित अधिकच जवळ आला. राजवीर हे सर्व लांबून पाहत होता. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्याला तिथे जाऊन रोहितचा जबडा फोडायचा होता, पण त्याने स्वतःला सावरलं. तो शांतपणे चालत त्यांच्याजवळ गेला. मिस्टर अग्रवाल, नोटीस बोर्ड अभ्यासाच्या माहितीसाठी असतो, तुमच्या खाजगी पार्टींच्या जाहिरातीसाठी नव्हे. राजवीरचा तो कडक आवाज ऐकताच रोहित दचकून मागे सरकला. सर, आम्ही फक्त नवीन मुलांचं स्वागत करत होतो, रोहितनं सावरून घेत म्हटलं. पण स्वागत कसं करायचं हे मी तुला शिकवेनच, पण सध्या तुझ्या क्लासची वेळ झाली आहे. आणि श्रीनिका, शुभुदा, तुम्हीसुद्धा वेळेवर क्लासला पोचा, राजवीरने अतिशय व्यावसायिक स्वरात म्हटले. श्रीने त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात कृतज्ञता होती. राजवीरने कोणाचंही लक्ष जाणार नाही अशा बेतेने डोळ्यांनीच तिला घाबरू नको असा इशारा दिला. दुपार झाली होती आता. राजवीर स्टाफरूममध्ये बसला असताना त्याला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्याने फोन उचलला. हॅलो मल्होत्रा भाई, ओळखलं का? पलीकडून एक कर्कश आवाज आला. गज्जू, तू अजून जिवंत आहेस? राजवीरचे हात खुर्चीच्या हँडलवर घट्ट आवळले गेले. तो गज्जूभाई होता. जिवंत आहे आणि मुंबईतच आहे. भाई, पोवईचा हिशोब अजून पूर्ण व्हायचा आहे. तुला काय वाटलं, तू प्रोफेसर बनून लपशील आणि मी तुला पाहणार नाही? तुझी ती नाजूक बायको, काय नाव तिचं? श्रीनिका, खूपच सुंदर आहे हो ती. काल बसस्टॉपवर पाहिली मी तिला. गज्जू क्रूरपणे हसला. राजवीरच्या अंगावर काटा आला. काल बसमध्ये जे घडलं त्यात गज्जूचे लोक होते. गज्जू, जर तिच्या सावलीला तरी शिवलात तर मुंबईच्या समुद्रात तुझे तुकडेसुद्धा सापडणार नाही, लक्षात ठेव, तो गरजला. धमक्या देऊ नकोस भाई, आता वेळ माझी आहे. बघत राहा तुझ्या या मॅट्रिक्स कॉलेजमध्ये काय काय घडते ते. गज्जूने फोन कट केला. राजवीर घामाने ओला झाला होता. त्याला समजलं की रोहित अग्रवाल हा फक्त एक लहान खेळाडू आहे. खरा धोका गज्जूकडून आहे. गज्जूने रोहितला हाताशी धरलं असण्याची शक्यता त्याला नाकारता येत नव्हती. संध्याकाळी कॉलेज सुटलं होतं. पावसाची विरविर सुरू झाली होती. श्री आणि तिचे मित्र बसची वाट पाहत होते. राजवीरनं आपली कार पार्किंगमधून बाहेर काढली, पण आज तो घराकडे निघाला नाही. आजही तो कारमधून श्रीच्या बसचा पिच्छा करत होता. पण अचानक त्याला दिसलं की एक काळी व्हॅन बसच्या मागे आहे आणि त्या व्हॅनचे गज्जूचे शार्प शूटर्स बसले आहेत. राजवीरनं गाडीचा वेग वाढवला. त्याने आपली ऑडी त्या व्हॅनच्या आडवी घातली. व्हॅनला जोरात ब्रेक लागला. राजवीर कारमधून खाली उतरला. त्याच्या हातात आज पुस्तकं नव्हती तर एक जाड लोखंडी रॉड होता, जो त्याने कारच्या सीटखाली लपवून ठेवला होता. व्हॅनमधून 4 गुंड बाहेर पडले. कोण आहे रे तू? बाजूला हो. राजवीरने काही न बोलता पहिल्या गुंडाच्या डोक्यात रॉड घातला.
तो जागीच कोसळला. राजवीर आता प्रोफेसर नव्हता. त्याच्या डोळ्यात पुन्हा तोच जुना राजवीर मल्होत्रा जागा झाला होता. एका मागोमाग एक त्याने तिघांना लोळवलं. चौथा गुंड पळून जाणार इतक्यात राजवीरनं त्याची मान पकडली. गज्जू कुठे आहे? त्याने आपल्या धीर गंभीर आवाजात विचारलं. भाई, गज्जू भाई जुन्या गोदामात आहेत, मुंबई पोर्टवर, तो गुंड थरथरत म्हणाला. राजवीरने त्याला लाथ मारून बाजूला केलं. त्याने पाहिलं श्रीची बस सुरक्षितपणे पुढे निघून गेली होती. त्याने घड्याळ पाहिलं. त्याला घरी पोहोचून पुन्हा तिचं राज बनायचं होतं, जेणेकरून श्रीला काही संशय येऊ नये. रात्री 10 वाजता श्री आपल्या खोलीत बसून अभ्यास करत होती. तिला खिडकीबाहेर राजवीरची कार दिसली. ती धावत गॅलरीत आली. हो, ती राजवीरचीच कार होती आणि राजवीरच यावेळी कारबाहेर उभा होता. तो परत तिच्या घराजवळ आला होता, कारण त्याला त्याच्या एवढ्या मोठ्या बंगलोमध्ये आता करमेनासं झालं होतं. तिला पाहण्याची खूप इच्छा झाली होती. त्याच्या शर्टवर रक्ताचे काही डाग होते, जे त्याने अंधारात लपवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तिला ते दिसलेच. श्रीने घाबरूनच खुनीने विचारलं, काय झालं? राजवीरने हसून नकारार्थी मान हलवली. त्याने खिशातून एक चॉकलेटची पुडी काढली आणि ती कंपाऊंडच्या भिंतीवर ठेवली व लगेच तो तिथून निघून गेला. कारण गज्जूभाईंची माणसे अजून लक्ष ठेवून असणार हे त्याला कळत होतं आणि आता त्याला कसलीही रिस्क तिच्यासाठी घ्यायची नव्हती. श्रीने खाली जाऊन ती पुडी उचलली. त्यावर एक छोटी चिठ्ठी होती. खिडक्या लावून घे आणि दरवाजा आतून बंद कर. मी आहे आसपास. श्रीला आता भीती वाटू लागली. तिला समजलं की काहीतरी मोठं संकट येणार आहे. राजवीरने दिलेला हा इशारा तिला पोवईच्या त्या रात्रीची आठवण करून देत होता. पण त्यांच्या शर्टला रक्त कसं काय लागलं होतं? तोच तिला तो काहीतरी आपल्यापासून लपवत आहे हे आठवलं आणि शर्टला लागलेलं ते रक्त. यांनी बाबांना दिलेलं वचन मोडलं की काय, असा विचार करून आता तिला त्याचा राग येऊ लागला होता. खूप झापावसेसुद्धा वाटत होते, पण त्याने कॉलसुद्धा करायला तिला बंदी घातली होती. ठीक आहे मिस्टर राजवीर, उद्याच याचा मला छडा लावावा लागेल, असा विचार करून ती रात्रभर त्याच्या आठवणीत रडत राहते. तिकडे राजवीर आपल्या बेसमेंटमध्ये गेला. त्याने भिंतीवर टांगलेलं आपलं जुनं पिस्तूल बाहेर काढलं. गज्जू, तू माझ्या आणि श्रीच्या आयुष्यात पुन्हा रक्ताचे डाग पाडायचा प्रयत्न केलास. आता तुला कळेल की राजवीर मल्होत्राने शस्त्र सोडले, चालवायला विसरलेलं नाही. त्याने ती पिस्तूल आपल्या खिशात टाकली आणि तो तिथून निघून आपल्या फ्लॅटवर गेला. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आज एकही लेक्चर होणार नव्हते, असं शुभू, बन्या आणि श्रीला कॉलेजला गेल्यावर कळतं. कारण संध्याकाळी पार्टी होणार होती. ते तिघे पार्टीला जाणार नव्हते. आता कॉलेजला आलोच आहोत तर संध्याकाळीच नेहमीच्या वेळी कॉलेजला जाऊ, असं ते तिघे एकमताने ठरवतात. तिला तसंही कालच्या रात्रीबद्दल राजवीरशी बोलायचं होतंच, पण तो कुठे दिसत नव्हता. अगं श्री, कशाला इतकी काळजी करतेस? आणि तिचं असं नाराज होणे पाहून आता शुभू तिला चिडवत म्हणते. कदाचित दाजी आपल्या वेलकम पार्टीची तयारी करत असतील म्हणून बिझी असतील, तिने पुढे समजावणीच्या सुरात म्हटले. कारण त्यावेळी श्रीने तिला तसं चिडवताना पाहून रागात जे पाहिले होते. कुठे गायब झाला असेल राजवीर? खरंच तो आता हत्यार उचलणार का श्रीच्या संरक्षणासाठी? श्रीला कळल्यावर श्री कशी रिॲक्ट करेल हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा राजवीर मल्होत्रा. बाकी हा भाग कसा वाटला ते समीक्षा करून नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.